माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि या कीर्तन महोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत आहे. एक उत्कृष्ट असा महोत्सव या ठिकाणी पार पडला भगवंताच्या कृपेने. गौतम शेठ तसेच रामदासी महाराज त्यांच्या परिवारातील मंडळी या सर्वांनी अत्यंत कष्टाने हा कार्यक्रमाला येणं सोपं असतं, कार्यक्रम करणं सोपं असतं, पण कार्यक्रम घडवून आणणं अवघड असतं. तेव्हा आता हा सप्ताह पार पडला असं गृहीत धरायला काही हरकत नाही. काल्याचं कीर्तनाचा अभंग म्हटला की सप्ताह पार पडला अशातला साधा सरळ अर्थ आहे. तेव्हा काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून एक अरे काय म्हणते बस आम्हाला वाटलं तुम्ही फिरतीवर आहे. बरं, तेव्हा महत्वाचा भाग जीवनामध्ये असा आहे की उत्सवात मग नंतरच बांधा. हा मग सगळं प्रत्येक टायमाला व्यत्यय होतो. मग भाग असा आहे जीवनाचा की मोठे सप्ते होतात, मोठ्या कथा होतात, संबंध जगभर होतात, व्हायला पाहिजेत, आवश्यकता आहे ती. पण एक महत्वाचा भाग सांगतो. अन्नदान लाखोनी होईल, पण काला वैशिष्ट्यपूर्ण आहे. अन्नदान करण्याकरता पैसा लागतो आणि वृत्ती लागते. काला म्हणजे सामाजिक ऐक्य, ही क्रांती आहे नाही का. 5,000 हजार वर्षामागे भगवंतानी क्रांती केली. अन्नदान सोपं. बाजारातून माल आणला, धान्य आणलं, आम्ही शिजवलं आणि आमच्या हाताने तुम्हाला वाढलं. त्याच्यात विशेष काय. पण भगवंतानी जो काला केला, प्रत्येकाच्या चुलीवर शिजलेलं एकत्र करणं सगळ्या जाती जमातीचं आणि एकमेकाच्या तोंडात भरवणं, हा सामाजिक ऐक्याचा काला, हा अभिनव आहे. वारकरी संप्रदायाचं सार या काल्यात आहे. काला म्हणजे सामाजिक ऐक्य, आणि सामाजिक ऐक्य करण्याची, त्या समाजाशी एकरूप होण्याची जर वृत्ती नसेल तर का आला. माझं बोलणं समजलं काय. काला आणि वृत्तीतला भेद जात नसेल, हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, हा शूद्र, हा पापी, हा पुण्यवान, हा खरा, हा खोटा, हा जर भेद जात नसेल का आला. म्हणून अन्नदान करणं सोपं, पण काला करणं अवघड. मत्स्य अवतारामध्ये, कच्छ अवतारामध्ये, वराह अवतारामध्ये, नरसिंह अवतारामध्ये, किंबहुना मग जरा माणसात आली देव. वामन अवतारामध्ये, परशुराम अवतारामध्ये, किंबहुना राम अवतारामध्ये काला नाही. काला कृष्ण अवतारामध्ये, आणि तीच परंपरा पांडुरंगाच्या अवतारामध्ये वारकरी संप्रदायात चालत आहे. थोडस काल्याबद्दलच बोलणार आहे, जास्ती काही अगदी डिटेलमध्ये असं काही नाही आहे. मी कालाच सांगणार आहे. अगदी जन्मापासून पुढपर्यंत चरित्र काही सांगेन असं काही नाही आहे. तसं माझ्या कीर्तनाची पद्धत थोडंसं आहे. काला आध्यात्मिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून काय काला आहे, फार मोठी क्रांती आहे. काय रामाला काला करता आला नाही, कारण राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. त्याला समाजाची, घरची, दारची प्रत्येक ठिकाणी मर्यादा उल्लंघन करता आली नाही.
घडलं ते चांगलं का वाईट मला माहिती नाही, चुकीचं का बरोबरचं ही ठरवणारे तुम्ही नाही मी नाही, पण इतकी मर्यादा पालन करावी लागली की एका धोब्याने नाव ठेवलं तर जानकीला सोडून द्यावी लागली. किती आश्चर्य आहे नाही का. दोन अवतार टोकाचे अवतार आहेत, मर्यादा पुरुषोत्तम राम आणि अमर्याद पुरुषोत्तम कृष्ण. तर का इथे एक होती ती घराच्या बाहेर काढली आणि येथे 16,108 केल्या. बघा तर तुम्ही, हाय म्हणजे आश्चर्य आहे सगळं. एक होती ती काढली बाहेर आणि इथे 16,108. तिथे धोब्याच ऐकलं आणि इथे सर्वांना ऐकायला लावलं. म्हणून ज्यांनी सर्वांचं ऐकलं तो राम आणि ज्यांनी ऐकायला लावलं तो कृष्ण. त्याला थोडस ऐका. तात्विक दृष्टिकोनातून विवेचन असं आहे, राम रमयंती कृष्ण कर्षती ऐक्यानंद तो हरी. राम रमयंती, रमण रूपाने जी सत्ता प्रगट होते त्याला राम म्हणावं, कर्मरूपाने जी सत्ता प्रसरण पावते त्याला कृष्ण म्हणावं, आणि हे दोन्ही ज्याच्या ठिकाणी ऐक्य पावतात त्याला हरी म्हणावं. नामेच जय जय राम कृष्ण हरी. जीवनामध्ये रमण आहे म्हणून जीवन आहे, रमण संपलं की जीवन संपतं. मनुष्य चांगल्यात रमतो, मनुष्य वाईटात रमतो, मनुष्य पुण्यात रमतो, मनुष्य पापात रमतो, मनुष्य खऱ्यात रमतो, मनुष्य खोट्यात सुद्धा रमतो. मनुष्य एखाद्याला वाचवल्यात रमतो, तसं खून करण्यात सुद्धा रमतो. रमत नाही कशात नाही का. एखाद्याला जर चोरी करायची असेल, एखाद्याच्या घरावर जाऊन डाका घालायचा असेल तर 10 दिवस त्याच्यात रमत असतो. कोणत्या दरवाज्याने जावं, कुठून जावं, मागून जावं का पुढून जावं, तो माणूस केव्हा घरात असतो केव्हा नसतो. काय म्हटलं मी, थोडस लक्षात घ्या की जीवनामध्ये काय रमण्याचा भाग आहे. चोरीमध्ये सुद्धा रमण आहे. अहो प्रत्येक कर्मामध्ये रमण आहे, नामे राम आहे. अमक्यात राम आहे ना अमक्यात राम नाही म्हटलं तर रामच नाही. म्हणून राम शब्द अनेक तऱ्हेने वापरला जातो. त्यांनी राम म्हटला बरं का, म्हणजे मेला सांगायला सुद्धा काय बुवा आज अमक्या तमक्याने तुम्हाला जेवण बोलवतं, कसं काय जेवण, काही राम नाही बघा, काही राम नाही, काय जेवण राम नाही. काय म्हटलं मी, काय नोकरी कशी काय चालली आहे, राम नाही. बायको कशी आहे, बरी आहे, पण राम नाही. काय गंमत आहे बघा जीवनाची. याचा अर्थ कळला का, प्रत्येक कर्मामधून प्रत्येक गोष्टीमधून रमण असणं हे जीवनाचं वर्म आहे. राम रमयंती. बरं का, प्रत्येक कर्म असंच घडत असतं. पहिलं रमण, रमण कर्मातून प्रगट होतं आणि शेवटी ऐक्य पावतो. बघा आज काल्याचं कीर्तन आहे, माझ्या ठिकाणी रमण सुरू झालं. आज काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन कुठचा अभंग घ्यायचा, आले 2-4 हा तो 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 हे रमण सुरू झालं त्या किर्तनात. आता हे रमण जे मनात होतं ते कर्मातून आलं. हा कृष्ण आहे. जे रमण्यात होतं ते कर्मातून प्रगट होणं हा कृष्ण आहे. आणि एक तासाभराने कीर्तन संपल्यानंतर ते कीर्तन ऐक्यात जाणं हा हरी आहे. प्रत्येक कर्माचा असा आहे. आता 11 वाजले की जेवणाचं रमण सुरू होतं. तुम्हाला तुम्ही कोणचंही कर्म माझ्या पुढे टाका, ह्या 3 गोष्टीमध्ये बसलंच पाहिजे. आणि म्हणून ते तत्व आहे. तत्वाला सोडून काही नाही, पण तत्वाला सोडून काही नाही हे कुणालाच कळत नाही. तत्व आहे पण ज्ञान नाही. फक्त शब्द आहे, तत्वज्ञान. तसं बघा
11 वाजता एक रमणं सुरू झालं. मग ते भागवण्याकरता काहीतरी पाणी बिणी पितो किंवा काहीतरी एखादा बिस्किटाचा तुकडा तरी तोंडात टाक, नाही तर खारीदाणे तरी तोंडात टाक. काय बा बायकोने केलं असेल कोणाला माहित. काल तिला म्हटलं होतं भरलेलं वांग कर. काय तिला म्हटलं होतं काल, हा थालीपीठ, अगं थालीपीठ केलंस ना, जरा कांदा बिंदा भरपूर घाल. वारकरीच्या काळात कांदा चालतो, वारकरीच्या काळात कांदा चालतो. ते नामदेवराचा अभंगच आहे. वांगे भाजून भरीत करी वर कांद्याची कोशिंबीर मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. वांगे भाजून भरीत करी, वांगे भाजून भरीत करी वर कांद्याची कोशिंबिरी मला जीव घाल, मला जीव घाल. पुष्कळ झाले एवढं. भरत महाराज हा काल्याचा अभंग चातुर्मासाच्या नंतरचा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. चातुर्मासात वांगे बाजूनी भरती करीन वर कांद्याची कोशिंबीरी कसं चालायचं. म्हणून आता चातुर्मास नाही म्हणून म्हटलं मी प्रमाण घेतलं. वांगे भाजूनी भरीत करीन वर कांद्याची कोशिंबीरी मला जीव घाले शोधे घराकडे चाल. असो तेव्हा मग कांद्याची थालीपीठ. भरत महाराज तुम्हाला आवडतात ना महाराज, तुम्हाला तुमचा प्रश्नच नाही. भरत महाराज तुम्हाला आवडतं. होय म्हणा की चटकन, घाबरत म्हणू नका बघा. काय आपल्याला काही, मला तसं कीर्तन बिर्तन येत नाही. आपला आनंद लुटावा. काय तुमचा शब्द आमच्या मुखात, आमचा शब्द तुमच्या मुखात, एकमेका देवमुखी सुखे घालू अंबरी. त्याच्यापेक्षा काही दुसरं. काला म्हणजे प्रेम देणं, प्रेम घेणं, प्रेम वाटणं, हाच काला, नाही तर का आला. हे एवढं लक्षात ठेवा म्हणजे माझं काल्याचं कीर्तन आयुष्यभर विसरणार नाही. तेव्हा मग सुरू झालं कांद्याचं थालीपीठ रमणं. अगं मिरचीचं लोणचं आहे ना बरोबर, दही आहे ना त्याच्याबरोबर. ती म्हणेल अहो जरा गप्प बसता का, मला करू द्या तरी. मला माहिती आहे तुम्हाला काय लागतं ते. झालं बाबा. मग 12 वाजता जे रमण्यात होतं ते कर्मात आलं. जे सुरू झालं, 1 थालीपीठ, 2 थालीपीठ, दही काय, अमकं काय, तमकं काय. जे रमणं, जे रमणं, जे रमणं, जो आनंद, जो आनंद, जो आनंद. इतकी खाल्ली थालीपीठ. महाराज असा खुर्चीवर ताणून देऊन हारी. काय सांगितलं कळलं का. पहिलं रमणं, ते रमणं कर्मातून प्रगट झालं आणि कर्म जिथे संपलं तिथेच ऐक्यानंद तो हरी. असं प्रत्येक कर्माची गोष्ट आहे. म्हणून रामकृष्ण हरी हा सिद्ध मंत्र आहे. कोणी मिजा सांगायची गरज नाही की याच्यापेक्षा हा चांगला आणि त्याच्यापेक्षा तो चांगला. याच्यापेक्षा दुसरा श्रेष्ठ नाही. या विणाणिक नाही पै साधन वाहत असे आण विठोबाची. ठासून सांगतायत जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत बरं का. नुसते गादीवर आलेले जगद्गुरु नाही, जन्मजात जगद्गुरु आहेत ते. जन्मजात तुकाराम महाराज जगद्गुरु आहे. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा आणि संप्रदाय सकळांचा येथोनिया. मोठ्या कौतुकाने सांगतायत. काय सांगतात, विचार करण्यासारखा भाग आहे जीवनामध्ये. म्हणून वारकरी संप्रदायाचा काला ही क्रांती आहे, साधं नाही आहे. दिसतंय जितकं साधं तितकं साधं नाही. दिसायला साधं पण असायला असामान्य क्रांती. 7000 वर्षापूर्वी ज्या युपी मध्ये अजून सुद्धा अस्पृश्याची सावली पडणं हे महापाप आहे. आपला भाग निराळा आहे महाराज. ही साधू संताची भूमी आहे.
ज्ञानोबा तुकोबांनी केलेली क्रांती आहे, युपी निराळी आहे. अजून सुद्धा तिथे सामान्य माणसाला किंमत नाही आहे, त्याचा कचरा आहे. म्हणून माणसं म्हणतात राजकारण जातीचं चालू आहे, तर तसंच आहे. इथे तसं नाही आहे. ज्ञानोबाराने आम्हाला शिकवलं, अंतःकरणाची जात बघ, त्याच्या मनाची जात बघ, त्याचे विचार कोणत्या जातीचे आहेत हे बघ. आम्ही देहाच्या जातीकडून बघू लागलो, म्हणून काला करता आला नाही. तिकडे काला नाही आहे, कुठे जगात काला नाही आहे, तो काला महाराष्ट्रात आहे. पण आला युपी मधून. आला कुठून? तिथे घडला पण कळला नाही, आणि कळला नाही म्हणून आचरणात आला नाही. बरोबर आहे. तिथला देव जर इथे आला नाही, म्हणजे देवाला सुद्धा कळलं की आपण काला केला पण टिकणार नाही. युपी मध्ये काला टिकायचा नाही. काला जर टिकायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्रामध्येच गेलं पाहिजे. गोकुळाहुनी केले येणे. काय कुठे कुठे आले? गोकुळातून इथे आले. कशा करता इथे आले? त्यांना माहिती आहे सगळ्या जाती जमाती एकत्र करणं हाच काला. म्हणून कृष्णासारखा देव नाही. वस्तुस्थिती आहे. मी तुम्हाला एक एक सांगेन म्हणजे आपल्याला कळेल की कृष्णाचं वैशिष्ट्य काय आहे. बेधडक छाती लागते हो या सगळ्या गोष्टी करण्याकरता. हो, राम बिचारा मर्यादा असल्या कारणाने सतत असच. माझी मान खाली, मान तू वर, तू मार मी मार खातो. काय आयुष्य आहे. कृष्ण म्हणला राम अवतार येऊ दे मग बघून घेतो एकेकाला. एक नको म्हणला ना, पुढच्या अवतारात बघा 16,108 नाही केलं तर. महाराज मला एकाने प्रश्न विचारला, तुम्हाला कृष्ण देव का वाटतो? तुम्हाला कृष्ण देव का वाटतो? म्हटलं जास्ती काय मला कळत नाही, पण त्यांनी 16,108 बायका केल्या म्हणून. मी प्रॅक्टिकल माणूस आहे महाराज. एक बायको आपल्याला सांभाळता येत नाही, जिने 16,108 सांभाळल्या. देव नाही का हो? का महाराज? आता तुमच्यासारखा विनोद आम्हाला नाही जमायचं बरं. एक बायको सांभाळणं अवघड. एक बायकोला 10x10ची खोली देणं बांधून अवघड. आणि ज्यांनी 16,108 ला बंगले बांधून दिले. कृष्ण म्हणजे सगळं अचाट होतो हो डॉक्टर. 16,108 बंगले, 16,108 फ्रीज, 16,108 कुकर, 16,108 पैठण्या. कृष्णाची ऑर्डर म्हणजे 16,108चीच. कारण भेदभाव नाही. नाही ते ही झिंजा धरेल, ती झिंजा धरेल. तिला फ्रीज दिला मी काय केलं होय? तुम्ही म्हणाल कृष्णाच्या घरी फ्रीज होता नव्हता हे म्हणाला, तुमच्याकडे पुरावा आहे? फ्रीज म्हणजे काय आहे ती गोष्ट नाचू नये थंड. त्या काळामध्ये दुसऱ्या प्रकाराने काहीतरी असलंच पाहिजे. असल्याशिवाय का काही पद्धत निराळी असेल. आणि सर्व जरी ईश्वरी सृष्टीतून आलं तर त्यावेळेला नव्हते सांगायला तुमच्याकडे तरी काय पुरावा आहे? निश्चितच होतं. त्याचा फॉर्म निराळा असेल, कदाचित आत्ताच्या पेक्षा चांगला असेल. कृष्ण भगवंताच्या घरामध्ये वरचा पत्रा सोन्याचा असेल की जो फ्रीज तुम्ही अजून बघितला नाही असा फ्रीज त्याच्या घरात असेल. काय सांगता येतं? अवघा भरोणी उरलासी वाणी खाणी रूपी रसी गंधी. अवघा भरोणी जो परमात्मा उरलेला आहे त्याच्याकडे काय कमतरता आहे? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चाळिता. जगाचं चलन वलन ज्याच्या सत्तेने घडतं तिथे अशक्य काय? अशक्य काय? आणि म्हणूनच तो देव आहे. म्हणून 16,108 ला सांभाळलं किती कौतुक आहे. एकाने म्हणला तो तुमचा देव कसला? 16,108 बायका. म्हटलं मूर्खा तुला चरित्र माहिती आहे का? अरे त्या नरक चतुर्दशी आपण साजरी करतो तेव्हा जेव्हा सोडवल्या, डिटेलमध्ये सांगत नाही, सोडवल्यानंतर त्या पोरी अशा उभ्या राहिल्या. ओ म्हणले महाराज सोडून फार मोठे उपकार केले,
पुढे काय? पुढे काय? काहीतरी विल्हेवाट लावा. माहेरचं ओळख दाखवणार नाही, कारण ही 6 महिने राहिली, वर्ष राहिली, 2 वर्ष राहिली. बाहेर कुणाबरोबर फिरणारी मुलगी दिसली तरी लवकर लग्न ठरत नाही, आणि राहून आलेल्या मुलीबरोबर कोण लग्न करतो? बोलणं कळलं का? ही मुलगी ना, हो, बीडमधून बरेच वेळाला फिरताना दिसते. नको फिर, काही नसेल मनामध्ये, फिरताना दिसले तर लग्न करत नाहीत. 6 महिने, वर्ष लग्न झालेलं, बाप ओळख दाखवत नाही, आई ओळख दाखवत नाही, लग्न करायला तयार नाही. त्या म्हणाला पेटवून दे, नाही तर लग्नाला तयार हो. कृष्ण म्हणाला लग्नाला तयार होतो. आणि एक सांगू का, लांबलचक आंतरपाठ धरले. पण प्रत्येकीच्या पुढे कृष्ण होता. हे वैशिष्ट्य आहे. म्हणून काय काय माणसांना असं वाटतं कृष्णाचं अनुकरण केलेलं बरं. एक नवरा बायको होते. आता तुम्ही आला म्हणून मला सुचलं बरं का. एक नवरा बायको. तर नवरा बायको असल्या कारणाने तर मालक जरा बायकोवर दाब देण्याकरता, बाग नीट ऐक, अमके केलं नाही मी कृष्ण आहे, तमके केलं नाही मी कृष्ण आहे, नका वाच तुम्ही कृष्ण झाला तर माझ कर. मग आली बीडला, भेटला बाबासाहेब. म्हणजे गुरु सुद्धा पक्का भेटावा लागतो ना. मग ती बाबासाहेब इंगळेकडे गेली. का तुम्ही स्थानिक महाराज आहात म्हणून तुमचं नाव घेतलं मी, नाही तर मी माझंच घेतलं असतं. गेले बाबासाहेब इंगळेकडे. म्हणले महाराज लवला नाही त्रास देतो, लई त्रास देतो, जरा चुकलं की कृष्ण. बाबासाहेब म्हणले इकडे. तिला कान मंत्र दिला. आता मी काय सांगतोय बाबा राजा माझ्या, तू घेतलंस का काढून? अरे आमचं काय कीर्तन रंगात आले आता. बाबासाहेबांचा कान मंत्र सांगतोय. झालं बाबा, दिला कान मंत्र. ठोकूबाई गेले की घरी, आणि रोज अगदी सगळे तयार करून ते तांगड्यापासून अशी बसली. पेपर वाचत बसली अशी. तिला वाचता येत नव्हतं, उलट धरला होता. पण मी जास्त तरी करून बसली अशी, पेपर धरून बसले. प्रवाह आला ना, बघेनाच त्याच्याकडे. नवऱ्याला पहिला हिसका बसला. येणारी गुरु कसला हो. साधा लोखंडाचा नाही, बिडातला. मजा आहे आपलं. मी काही कीर्तन करत नाही बरं का, मला येतही नाही. आपला असा आनंद लुटावा, मजा करावी, निघून जावं बस. झालं. अशी तंगड्यापासून बसलेली. का गे चहा बी ठेवलास का? ते म्हणले गेली 20 वर्ष मीच करते, आज तुम्ही करून द्या. अवघड होईल. रामदासी महाराज काय व्हायचं आपलं. तुला ऐकायला येत नाही का? 25 वर्ष ऐकती आणि कसं ऐकायला येत नाही? आज तुम्ही ऐका, चहा करून द्या. बघ मिजास मार नकोस. कृष्ण होईन
तर म्हणली कृष्ण वा, माझ्या गुरुनी सांगितलंय तसं मी द्रौपदी होईल. तुम्हाला कृष्ण होता येतं, मग मला द्रौपदी व्हायला काय अवघड आहे? कोण गुरु भेटला? बाबासाहेब. वर्म कळलं का? शेवटी म्हणला माझी आई, तू द्रौपदी होऊ नकोस, तुम्ही कृष्ण नाही म्हटली, सुटलं. माझं म्हणणं कळलं का? कृष्ण कसा आहे? काय कृष्ण इतका सोपा नाही. मी तुम्हाला मजा सांगतो बघा. कृष्ण असा आहे, जन्मापासून निर्याणापर्यंत नंबर 1 सोडला नाही तो कृष्ण. जन्मापासून तुम्ही बारकाव्याने बघा, या बाबाचा जन्म कुठे झाला? बरोबर आहे. काय कळला ते? राधा कृष्ण, राधा कृष्ण. अहो काय कृष्णाचं महत्व अलौकिक आहे. आता मला सांगा, तरुण कृष्ण आहेत, बरोबर आहे. त्याच्या इतका रथ कोणी चालवणारा उत्तम नाही, नंबर 1. त्याच्या इतकं युद्ध करणारा कोणी नाही, नंबर 1, बरोबर आहे. त्याच्या इतकं खरं कोणी बोलला नाही, आणि त्याच्या इतकं खोटं कोणी बोलला नाही. त्याच्या इतका उत्कृष्ट प्रवचनकार गेला 5000 वर्षात झाला नाही, म्हणून गीतेला सुपरसीड कोणी केलं नाही. सांगा की मला, झाला का प्रवचनकार? सांगा. रामदासी महाराज 5000 वर्ष झाली, कोट्यावधी प्रवचनकार कीर्तनकार झाले, पण गीतेसारखा ग्रंथ झाला नाही. काय प्रवचन, काय प्रवचन! असं प्रवचन जगात कधी झालं नाही, इथून पुढे होणार नाही. 4 आचार्य झाले, पण गीता 1. 4 पीठ झाली, पण गीता 1. मग आता मला सांगा, या कृष्णाचं वैशिष्ट्य काय सांगावं? बरं का, प्रवचनकार त्याच्यासारखा नाही, निरूपणकार त्याच्यासारखा नाही, रथ चालवणारा त्याच्यासारखा नाही, कुठेही गेला तरी नंबर 1. शिष्टाई करणारा त्याच्यासारखा वकील दुसरा कोणी नाही. आणि शेवटचा काळ जर बघितला तर आपल्या हाताने आपलं कुळ नाहीसं करून शेवटी निघून गेला. असा तरी आहे का कोणी? आपले यादव उन्मत्त होतील आणि या जगाला त्रास देतील म्हणून सगळे नष्ट केले. ऋषींच्या मुखातून शाप दिला आणि सगळ्यांना खलास करून टाकला. विचार करून बघा, आहे मर्यादा? सर्वात असून जो सर्वात अडकला नाही तो देव. आणि हीच आत्मसत्तेची व्याख्या आहे. जैसे जळात पद्मपत्र, सर्वात होता पण सर्वात नाही. जो सर्वात आहे पण साक्षी आहे, बर का? कुणात नाही, सर्वात आहे. पण कशात आहे? कशात नाही, अलिप्त. अलिप्त. म्हणून लक्षात घ्या, कृष्णासारखा देव, त्याच्यासारखा पती नाही, त्याच्यासारखा भाऊ नाही, आहे का? हो. अहो काय, आणि त्याच्यासारखा सगळ्याला गुंडाळणारा दुसरा कोणी नाही. त्या बळराम दादाला तर असा गुंडाळून ठेवला. काय, त्या सुभद्रेला लग्न करायचं होतं, याला द्यायची त्या अर्जुनाला, ते मधीच नको ते शिरलं. बळराम दादा म्हणजे काय? अहो त्या दादाला तर असा गुंडाळून ठेवला होते. प्रत्येक टायमाला दादाला वाटायचं मी कोणतरी आहे पोझिशनचा, पण ते झाल्यानंतर कळायचं की आपण कुणीच नाही. बरं का, पुष्कळशा गोष्टी आहेत माझ्याकडे, पण आता आपल्या काल्यापुरता मला फक्त तुम्हाला कृष्ण सांगायचा आहे, बरं का? उत्कृष्ट हिऱ्याला 56 पैलू असतात. तसं कृष्णाचा जो जो पैलू बघाल तो नंबर 1, आणि म्हणून परिपूर्ण परमात्मा आहे.
तो देवांचा देव आहे आणि म्हणून वारकऱ्यांनी त्याचा स्वीकार केला. फक्त आत्ताच्या अवतारात फरक एवढाच केलाय, मागच्या अवतारामध्ये शस्त्र टाकली ते या अवतारात पुन्हा धरली नाही. आणि म्हणून क्रांती कोण करू शकतो? कृष्णानेच क्रांती केली, इतराची क्रांती करण्याची तारकत नाही. म्हणून काला कुणी केला? कृष्णाने केला. एका शूद्राने तपश्चर्या केली तर त्याला देहांत प्रायश्चित्त झालं रामावतारामध्ये, ही वस्तुस्थिती आहे. पण कृष्ण अवतारामध्ये काला केला म्हणजे काय केला? थोडक्यात सांगतो बघा. आता पुष्कळ तऱ्हेने कृष्णचरित्र सांगण्यासारखं आहे. माझं पुण्याला चालू आहे आता. गेल्या वर्षी 1 महिना नुसता गोकुळातलाच कृष्ण सांगितला. आता त्याच्या पुढचं चालू आहे. तात्विक दृष्टिकोनातून, आध्यात्मिक दृष्टिकोनातून थोडंसं सांगतो बघा. सामाजिक ऐक्य भगवंतानी कसं केलं? सामाजिक ऐक्य नामे काला, हाच माझ्या काल्याचा बेस आहे. कसं केलं? वारकरी संप्रदायामध्ये ते ज्ञान असं पाझरत आलं म्हणून सगळ्या जाती जमाती एकत्र झाल्या. हे आश्चर्य आहे काय? ही अवताराची फलश्रुती नव्हे. कृष्णच पांडुरंगाच्या रूपाने आला. एक अभंग ज्ञानोबारायांनी लिहिलाय. योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनी जना ध्यानी. ते सुख आसनी शयनी, ते सुख आसनी शयनी, ते सुख आसनी शयनी, ते सुख आसनी शयनी, ते सुख आसनी शयनी. ते सुख आसनी शयनी, हरी सुख फावले रे. फावले रे, हरी सुख फावले. फावले रे, हरी सुख फावले. ते सुख आसनी शयनी, हरी सुख फावले रे. फावले रे, हरी सुख फावले. फावले रे, हरी सुख फावले. गोकुळच्या गवळिया, गोकुळच्या गवळिया, गोकुळच्या गवळिया, गोकुळच्या गवळिया. गोपी गोधना सकळा, गोपी गोधना सकळा, गोपी गोधना सकळा, गोपी गोधना सकळा. गोपी गोधना सकळा, हरी सुख फावले रे. फावले रे, हरी सुख फावले रे. फावले रे, हरी सुख फावले रे. गोधना सकळा, हरी सुख फावले रे. फावले रे, हरी सुख फावले रे. फावले रे, हरी सुख फावले रे. बाप रखुमा देवीवर विठ्ठले, बाप रखुमा देवीवर विठ्ठले. बाप रखुमा देवीवर विठ्ठले, बाप विठ्ठले. बाप रखुमा देवीवर विठ्ठले, बाप रखुमा देवीवर विठ्ठले. बाप रखुमा देवीवर विठ्ठले, बाप रखुमा देवीवर विठ्ठले. ते सुख सौंगडिया दिधले रे. फावले रे, हरी सुख फावले रे. फावले रे, हरी सुख फावले रे. ते सुख सौंदर्य दिधले फावले रे, हरी सुख फावले रे. फावले रे, हरी सुख फावले रे. अभंग ऐकला का? योगिया मुनी जनाध्यानी, ते सुखासनी शयनी, गोकुळच्या गवळिया, गोपी गोधना सकळा, हरी सुख फावले रे. आणि पुढे कुठे आलं? बाप रुक्मादेवर विठ्ठले आणि ते सुख सौंगडिया. म्हणजे वारकऱ्यापर्यंत ते सुख आणून पोचवलं. म्हणून जो राम तोच कृष्ण आणि जो कृष्ण तोच पांडुरंग. हा बौद्ध अवतार, बुद्ध नाही. नीट समजून घ्या.
काय गौतम बुद्ध हा एक महात्मा जगामध्ये होऊन गेला, एक अलौकिक तत्वज्ञान त्यांनी आपल्या परीने मांडलं. पण पांडुरंगाचा अवतार कोणता आहे? बौद्ध, ज्यांनी मौन धरून उभा राहिला. आणि हा अवतार कशा करता झाला माहितीये का? कृष्णापर्यंत राक्षसांचा वधा करता, आणि पांडुरंगाचा अवतार आई वडिलाची सेवा केली म्हणून. किती आदर्श आहे वारकरी संप्रदायाचा. का झाला? कशा करता अवतार झाला? नाही, त्यावेळेला असं कळलं का की क्षीरसारा सागरात गेले, देव गेले आणि प्रार्थना केली, चला देवा राक्षस फार झाले तुम्ही चला? नव्हे नव्हे, माय बापाची सेवा करुनी विठ्ठल आणि लारे सखा, विठ्ठल आणि लारे सखा, कशी रे विठ्ठ जोडली पुंडलिका, कशी रे विठ्ठ जोडली पुंडलिका. माय बापाची सेवा करुनी, माय बापाची सेवा करुनी विठ्ठल